फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। हेलो फ्रेंड्स, मैं संदीप। आज हमारी टीम आई है वसई ईस्ट गोखीवरे बंजारापाड़ा, जहां महाराष्ट्र नवीन सेना ऑफिस का उद्घाटन किया जा रहा है, जहां उपस्थित श्री सुनील चौहान सर, सत्या मैडम, भगवान राठौर, वसई विभाग अध्यक्ष श्री बालू राठौर, उप शहर अध्यक्ष श्री बिक्की धावड़े और थाने शहर अध्यक्ष श्री अविनाश यादव एवं वसई बिरार शहर अध्यक्ष श्री प्रवीण भोईर, प्रफुल्ल पाटिल, जयेंद्र पाटिल, विनोद मोरे, जितेंद्र पाटिल और अनेक पदाधिकारी कार्यालय उद्घाटन में शामिल हुए। आइए दिखाते हैं वीडियो। साक्ष्य आहे आपण आपल्या परिसरामध्ये एक शाखेचा आणि घोडा झालेला आहे। सर्वांनी उभे राहून टाळ्याच्या सोबत साहेबांचा गजर करायचा आहे, टाळ्यासोबत सत्कार करायचा आहे। वेळेतून वेळ काढून आला दादा, खरोखर आम्ही संपूर्ण या पाठच्या वतीने, या परिसराच्या वतीने तुमचे आम्ही ऋणी आहोत। अजून विनोद दादा यांचा सुद्धा इथे आगमन झालेला आहे। सर्व पदाधिकारी आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले प्रफुल्ल पाटील माजी नगरसेवक यांचा सुद्धा इथे आगमन झालेला आहे। जयेंद्र पाटील साहेब यांचा सुद्धा इथे आगमन झालेला आहे। तुम्ही सर्व इथे वेळेतून वेळ काढा। राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हार घालून आपण त्यांना सर्व मानाचा मुद्रा आपल्या महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अविनाश दादा, तुम्ही सर्व वेळ काढून आला। खरोखर आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत। आज बंजारापाडा देवीपाडा गोखीवरे येथे ही पहिली शाखेचे आपण अनावरण करीत आहोत। या विभागामध्ये तुम्ही सर्व वेळेतून वेळ काढून आलात, तुमचा मनपूर्वक आभार। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत रायगडातील श्रीमान श्री छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिकारी जगद्गुरू शिवाजीराव महाराज, तसेच ज्यांच्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो असे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर बिरसा मुंडा व महानायक वसंतराव नाईक यांना या सर्व महान थोर पुरुषांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आपल्यासाठी खास उपस्थिती म्हणजे गोरगरिबांचे कैवारी तळागाळातील आणि सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे जवान उखाडा पालघर येथे संपूर्ण गावागावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोहोचवणारे राजसाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आपले ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे नेते माननीय श्री अविनाश दादा यांचा सत्कार श्री बाळू राठोड हे करतील असं मी यांना आवाहन करतो।
करून घेणारे, त्यांचा एक असं धडकेबाज व्यक्तिमत्व, त्यांनी सगळ्या तरुणाईला एकत्र एकजूट करणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपले लाडके अविनाश दादा यांचं सत्कार श्री सुनील राठोड हे करतील. श्री प्रवीण दादा यांचा मी येथे सत्कार करतो. सुनील राठोड यांच्या हस्ते मी सत्कार करतो. आणि जयेंद्र दादा पाटील यांचा सत्कार निलेश राठोड हे करतील. जितेंद्र दादा पाटील गुलाल दादा मनोहर कदम साहेबांचा सत्कार करायचा. विनोद मोरे साहेबांचा सत्कार बाळकृष्ण आपले उर्फ टावर हे सत्कार करतील. अक्षता सुळे यांचे सत्कार करत आहेत. अविनाशदादांना विनंती करतो की दोन शब्द आकाश पवार आता लगेच वेळ न वाया घालता अविनाशदादांना विनंती करतो की आपण दोन शब्दात मार्गदर्शन करावं. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज बाळू राठोड यांनी मनसेच्या शाखेचं इथे उभं केलेलं आहे. मला असं वाटतं की या भागात बाळू प्रवीण भोईर साहेबांच्या नेतृत्वात उत्तम काम करतोय आणि शाखेतून लोकांची उत्तम कामं होतील अशी मला पूर्ण खात्री आहे. सन्माननीय राजसाहेबांना प्रेरित असलेलं काम या शाखेत होईल. या शाखेत कोणालाही येताना भीती नाही वाटली पाहिजे आणि आपल्या शाखेचे दरवाजे हे नेहमी उघडे असले पाहिजेत. लोक कामं घेऊन शाखेत आली पाहिजेत. जेवढी लोक जास्त तुझ्या शाखेत येतील तीच खरी तुझी संपत्ती आणि तेच तू काम केले तरी पोच पावते. त्यामुळे तुझ्याकडून उत्तम काम होईल आणि सगळेच तुझ्या सोबत आहोत. जयेंद्र पाटील असतील, प्रफुल्ल असेल, आपले जितेंद्र पाटील असतील, मी आहे, आम्ही सगळेच आहोत. प्रवीण भोईरांचं तर तुझ्यावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे जे काय करशील ते नीट कर आणि उत्तम काम कर अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आपल्याला
समाधान राठोड यांनी आपल्याला उत्कृष्ट ही शिवरायांची ही मूर्ती आपल्याला भेट दिलेली आहे। यांना मी इकडे मंचावरती बोलवतो आणि आपले आवडते प्रवीण दादा भोईर यांच्या हस्ते त्यांचं रुमाल घालून सत्कार करतो।